हॅलो. अचानकच माझा हा प्लॅन होईल असं वाटलं पण नव्हतं. पण आता मी तुम्हाला समोर सांगते, की काय प्लॅन झालेला आहे. त्याआधी नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. आई आलेली आहे, जसं की तुम्हाला माहितीच आहे आणि तुम्हाला मी सांगितलं होतं, की आईनी फणस आणलेला आहे आणि फणसची भाजी ची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार होती. माझी आई ज्या प्रकारची फणसची भाजी बनवते ना, मला खूप जास्त आवडते. सगळ्या भावांना, भावजईंना माझ्या म्हणजे इवन आई सुनांना पण तिच्या अशी भाजी बनवून खाऊ घालते आणि खूप जास्त आम्हाला सगळ्यांना भाजी आवडते. आम्ही सगळेजण एकत्र आलो ना, म्हणजे मागच्या वेळेला आम्ही अकोटला गेलो होतो तुम्हाला माहिती आहे. त्यावेळेला सुद्धा आईला फणसची भाजी बनवायला सांगितली होती आणि जेव्हा ते व्हिडिओज डिलीट झाले होते ना माझ्याच्यानी, त्यामध्ये सगळं काही शेअर केलेलं होतं मी, पण ते सगळे व्हिडिओज डिलीट झाले त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करू नाही शकली. आता आईनी फ्रायपॅनमध्ये तेल घातलं आणि त्यानंतर जे फणस कापून ठेवलं होतं ते घातलं आणि त्यानंतर थोडी हळद आणि मीठ घातलेलं आहे आणि थोडं परतून घेतलं. त्यानंतर थोडं पाणी घालून त्याला वाफ घेऊन घेतली आणि आता हे आपल्याला साईडला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग आई काय करणार आहे, त्यासाठी मसाला भाजणार आहे. आणि ही जी भाजी आहे ना, ती ड्राय बनणार आहे. म्हणजे कोणी याची पातळ भाजी बनवते आणि कोणी ड्राय बनवते, पण आम्हाला जास्तीत जास्त आईच्या हातची ड्राय भाजी आवडते. आणि हो, त्या दिवशी मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं ना, की आई काय काय घेऊन आली आणि तो ब्लॉग जेव्हा शेअर केला होता तेव्हा माझी मैत्रीण मला बोलली, की "तू एकदा याची बिर्याणी ट्राय कर." म्हटलं काही हरकत नाही, ती पण रेसिपी मी ट्राय करेल. तिने एक रेसिपी मला सेंड केलेली आहे, ती मी ट्राय करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल. आता आईने काय केलं, कढईमध्ये तेल टाकलं, जिरं मोहरी टाकली, त्यानंतर मग कांदा टाकला आणि छान परतून घेतला. त्यानंतर मग अद्रक लसूणचा पेस्ट घातला आणि पेस्ट याला जास्त लागतो, अद्रक लसूणचा पेस्ट 2 चम्मच घातला आणि त्यानंतर मग बेसिक मसाले सगळे जे मसाल्याच्या डब्यात मसाले असतात ना, ते सगळे टाकून द्या. आणि त्यानंतर मग आपलं टमाटर जे तिने कापून ठेवलं होतं ते आणि थोडी 1-2 मिरच्या घातल्या होत्या तिने टमाटर कापतानाच त्यामध्ये. आणि बस ते घालून नंतर मग छानपैकी कोथिंबीर घालून मस्त परतून घ्या आणि त्याला टोमॅटोला होऊ द्या. आणि त्यानंतर थोडं मीठ घाला, कारण आपण आधी मीठ घातलं होतं ना जेव्हा आपण हे फणस शिजवून घेतलं होतं, त्यामुळे इथे आता मीठ थोडं कमी घाला. तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता. आणि छान परतवून घ्या त्याला मसाल्यामध्ये आणि त्यानंतर मग थोडं पाणी घालून त्याला शिजवून घ्या आणि मस्त कोथिंबीर घाला आणि आता तुमची ही भाजी रेडी आहे. थोडी वाफ घेऊन घ्या आणि बस तुम्ही गॅस बंद करू शकता यावेळेला. आणि इथे माझी पॅकिंग मी करून घेतली. मला कुठे जायचं आहे, कुठे मी जात आहे हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेलच. चला मग तोपर्यंत बाय.